हॅलो हाय मंडळी, चला तर आपण बनवूया साबुदाण्याचे वडे। त्याच्यासाठी मी घेतलेला आहे साबुदाणा। हा 2 वाटी साबुदाणा आहे, जो की मी कमी पाण्यामध्ये भिजवला होता। एकदम पाणी कमी टाकायचं आहे। तर हा छान भिजलेला आहे। आता आपण घेऊया बटाटा। हे उकडलेले 3 बटाटे आहेत, त्याला मी स्मॅश केलेलं। 1 वाटी शेंगदाण्याचं कूट आहे। हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतली होती, ती टाकते आहे। चवीपुरतं मीठ घेते। चला तर याला चांगलं एक मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये मिरची राहिली होती अख्खी, ती मी काढून घेतली। याला छान एकजीव केलं। याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नसते, कारण बटाटा आणि साबुदाणा याला थोडंसं पाणी असतंच, त्यामुळे छान याचा गोळा तयार होऊन जातो पिठासारखा। तर बघा, मी मस्त मळून घेते। तर बघा, आपला छान गोळा तयार झालेला आहे। छान मिक्स पण झालं आहे। आणि एकीकडे मी तेल ठेवलेलं आहे तापवायला। तर आपण याचे छान छोटे छोटे गोळे तयार करूया आता। हे बघा, असे गोळे तयार करते मी, आणि याला हातावर हलक्या हाताने दाबायचे आहेत, आणि याच्या ज्या काठा आहेत त्या बंद करून द्यायच्या आहेत आणि टाकायचे आहेत तेलामध्ये। याला मोठ्या गॅसवरच तळायचं आहे, बारीक गॅसवर नाही जास्त तळायचं, नाही तर मग ते तेल उडतात वडे। तर बघा, मस्त असा कलर पण आलेला आहे छान। तर मी याला दह्याबरोबर सर्व करते। मी बघा किती क्रिस्पी झालेत, ते दिसतच आहेत छान। चला तर मंडळी, बाय। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।